मी वावरातून घरी आल्यावर मला असं वाटलं मला काही ना काही म्हटलं खायला बनवले पुरते. मग वट्यावरच दिसली आपल्याला गुयाची भेली म्हटलं अजून आपल्याला काही ना काही पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपलं लक्ष गेलं या कढईमध्ये. त्यावाला कढईत तर म्हटलं पॉपकॉर्न आहे, आपल्याला म्हटलं दुसरी कढई लागली. मग दुसरी कढई होती भाऊ भांड्यामध्ये, तर मग घेऊन घेतली आपण हे कढई. कढईच्या बाद पाहिजे होते आपल्याला शेंगदाण्याचा हवेतून उडून आले पण काही ना काही खाले सांडले. हे म्हटलं लवकर भरून घ्या लागतात, नाही तर म्हटलं रट्टेची होईल. शेंगदाणे भरल्यावर म्हटलं आता वाटीमध्ये जेवढे आपल्याला शेंगदाणे लागतात म्हटलं तेवढे आपण काढून घेऊ. त्याच्या बाद अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आणि कढई म्हटलं एकदा तपू देतो. कढई तपल्या गिपल्यावर मग बंदे शेंगदाणे दिले कढईमध्ये टाकून. आता शेंगदाणे म्हटलं उलट पालट करायला आपल्याला लागते म्हटलं झारा. मग झारा पे घेऊन घेतला मी न. त्याच्या बाद जा शेंगदाणे इकडला तिकडे तिकडला इकडे करणं झालं की खूप. आता शेंगदाणे होय तोतलं म्हटलं आपू गुई म्हटलं एकदा कुठून घेऊ. इथले का गुई बी तिकडे चालला गेला. गुईले तर म्हटलं एकांकडे ठेवायला पुरते पण कुठे ठेवू म्हटलं तर ह्या प्लेट मध्ये ठेवू काय, पण काही जागाही दिसून राहिली. जाऊ द्या म्हटलं शेंगदाणेच घेतो मी काढून एकदा. मग शेंगदाणे गिंगदाणे भुजल्यावर मग त्याची दुसरी प्रोसेस आहे त्याचे फत्र काढायची. त्याच्यावर आपण बंदे शेंगदाण्याचे फत्र घेतले काढून आपल्याला आता गुई टाकणार कढईमध्ये. पण सगळ्यात पहिले आपण करला गॅस चालू करला. मग आपल्याला टाकणं होता भाऊ गुई. कढईमध्ये भाऊ जेवढा गुळ लागला तेवढा गुळ टाकला आणि अर्धा शिंगल भाऊ पाणी टाकून दिलं मी. आणि एक गुळाचं खाण भाऊ मी शेवटी टाकलं तर ते तर काही विरगुळच नाही राहिलं. तर मग माझी आई म्हणे की आण म्हणे मावजे म्हणे मी विरगाळून देतो त्याले. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला भाऊ, मी याच्यात थोडंफार गावरान तूप बी टाकलं. तुम्हाला समजा लागलं तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. आपला म्हटलं गुळाचा पाक म्हटलं रेडी झाला. म्हटलं आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकायला पुरता. मग आपले अर्धे वाटीभर शेंगदाणे आपण दिले भाऊ याच्यामध्ये टाकून. आपली म्हटलं कढई मधली चिकी तयार होत म्हटलं आपू देऊ म्हटलं गावरान तूप म्हटलं प्लेटले लावून. कसं म्हटलं तेवढ्या म्हटलं आपली चिकी म्हटलं त्याला चिपकणार नाही. त्याच्या बाद भाऊ आपण बंदी चिकी दिली आपण प्लेट मध्ये टाकून. आता म्हटलं हे घेऊन जातो मी दुसऱ्या घरामध्ये. कसं हे चिकी गरम आहे तर म्हटलं एकदा म्हटलं पंख्याखाली ठेवली की म्हटलं थंडी होऊन जाईल. तर सगळ्यात पहिले आपल्याला करणार भाऊ पंखा चालू. आता म्हटलं आपण पंखा गिंका चालू केला म्हटलं आपली चिकी म्हटलं तर सुकून जाते. आपली चिकी भाऊ थंडी गिंडी झाल्यावर मग लावली भूमीनं काढलं. चला मग आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू भाऊ पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्या इंस्टाग्राम चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.